सांगा आता मोठे बागा तापात घुसते का कडे? मोठे बा जरा मागं सरका हो, धोतर जाईल ना तुमचं. काय म्हणतो रे शांताराम? मागं सरका म्हटलं माग. अंग कायचं वांग रे? आता मशीन घरी राहिली वाटते याची. हो चटका लागल म्हटलं चटका. पटका बांधला ना बा. हे काय थंडी वाजते काय करत? सांगा आता कानानं ऐकायला येत नाही, डोळ्यानं दिसत नाही. हा काय काम आहे इकडे बाहेर बसायचं तापावर? मस्त गोदीत घुसाचं आपलं झोपून जायचं. शांताराम, थंडी लय झमकली रे. हो आता थंडीचे दिवस आहे तर थंडी पडणारच, नाव कंदी बाबूजी. नाही ना, पण आता कालपासून लय झमकली ना. पाहिजे ना, आपल्या पिका पाण्याला बी चांगला आहे ना. जेवढी थंडी पडेल तेवढं चांगलं असते. डॅनीची तर कमाल ले का, रात्रभर का वावरात राहते न ते. हा अबे एवढी थंडी म्हणजे काय बे कंदिल्या? या थंडीला हीच नाही म्हणत आपण. प्युअर तूप खाल्लेलं आहे ना बा डॅनी आबजीनं. हा तेले काय हो थंडी गिंडी. तो असं काय करे शांताराम? तो घरीतले का म्हशी असून बी तुले का दूध आणि तूप विकून टाकतं आणि टाक पितले का वगैरे सारखा? अरे बाबा डॅनी आबजी, दुसऱ्याचं पारागत असते, आपलंच पाहून चालते का? दुसऱ्याला भेटलं पाहिजे ना आपल्याच्यानं. मोठा दुसऱ्याचा विचार करणारा पैशाची हवा आहे ते नाही सांगत. सांगा याच्या दोघांची बी झमकते वाटते बा. नाही रे शांताराम, मी काय म्हणतो, सापडले का मग गटोडे आणले म्हणते, ते आणून दिले म्हणते ना. हो भेटले ते कटोडे, ते मारतीले न त्या लाईने पाटला सापडले होते म्हणते. त्यांनी नेऊन त्याच्या खोपडीत ठेवले होते. भेटले, आणून दिले त्यानं. हो का, त्याला सापडले होते का? मला तर समजलं बघ, त्याने चोरून नेले होते. काय सांगावं येईल आता. जाऊ द्या ना, झाकली मूठ 1.25 लाखाची. का राजो कंदिलाबाजी, कोण सांगितलं तुम्हाला चोरले होते म्हणून? तुम्हाला तर काही समजते बा. त्या दिवशी बी तुम्ही म्हणे की लगे चकव्यान नेले म्हणे कटोळे. चकवान गिकवा काय राजो? नाही आता तूच तर सांगे बे, झाड पडले होते हिरवे, मला दिसले नाही, गायब झाले. मग मी म्हटलं बा चकव्यानं नेले म्हणून. सांगा आता, रस्त्यावर झाडं पडले तर का चकव्यानं भूतानच पाडले असं असते का? काय राजो कंदिलाबाजी, का माणसं का पाडत नाही का झाडं? बरं जाऊ दे ना बा, भेटले ना तुझे गटोडे, जाऊ दे. चाल बा, मला जा लागतात झोपीवर आली. हो चला, मला जा लागत आता वावरात. मामा काय करायचं मग? जायचं का इकडे आता, शिंगडोळ सागडोळ जायचं का कुठे जायचं? नाही कसं आहे माहितीये का, यावेळेस आपण माल भरपूर आणलेला आहे. त्याच्यानं आता सध्या लहान लहान खेळ फिरत बसू नये आपण. एकदम जाऊन आपण तिकडं बोरियाला जाऊन बोरिवून सरळ तिकडे कवटोळे चालू जाऊ. पाहिजे बा, ते कटोळचे लोक लय हिकाट्या करते तर. पाहिलं नाही का आपण त्या आंब्याच्या वेळेस? काही नाही, प्रत्येक गावात 4 नग असतात तशी. त्याचं काही टेन्शन नाही आपल्याला. आपले मामा पुढे सगळे सरळ होतात ना. हो तसे मामा नाही ऐकत म्हणा कोणालेच, पण पाहिजे ते त्या गावातले ते एक ते लंबई तोंड आहे, त्याच्यापासून सांभाळून राहायचा. ते लय पुढे पुढे करत असते बरं कधी बी. इथं दुकान लावू नका, तिकडे लावा, असं लावा, उधार द्या. पाहिलं नाही का ते मागच्या वेळेस? हो ते शिवलाल का? जाऊ दे ना, ते आता थंड झाला. त्याला आता इलेक्शन उभं राहायचं आहे ना, त्यामुळे आता ते कोणासोबत वाद करत नाही. बरं चला ना मग, लवकर जाऊ ना मग तिकडे. कटोळे जायचं म्हणतात, चला लवकर मग. हो चला बसा गाडीत. मामा काय करता? इथं लावायचं दुकान का गावात फिरायचं? मला वाटतं एक चक्कर मारावं गावात, म्हणजे सगळं माहित पडते ना ब्लँकेट वाले आले म्हणून. आणि मग पाहता येते, मग लावतात इथं दुकान. मामा ते बुडा युराला पाहिजे, इकडे इकडे युराला वाटते ते. हो काव लुटरे साहेब, काय ब्लँकेट आणले काय? हो बाबा, ब्लँकेट, चादरा, टोप्या सगळं आहे. शोटर लागले, शोटर बी आहेत, जॉकेट आहेत ते. शोटर टोप्या सगळं आहे का? ते आपली बांदरच्या टोपी आहे का? सांगा, ते आजकालची मुलं वापरते का म्हणा ती बंदर छाप टोपी? हो आहे ना, बंदर छाप, वानर छाप सगळीच आहे. कोणती पाहिजे ते सांगा तुम्ही. ब्लँकेट, शोटर, जॉकेट लागेल तर जॉकेट बी आहे तुम्हाला, एक नंबर तुमच्या मापाचं. हो राजू, एक शोटर घ्यायचं होतं मला. चांगलं, कारण मी लय दिवसात घेतो करू आलो, पण काय मंगरुळे जाणच नाही उरालं. म्हणून ते काय तुमच्या सगळ्या गाववाल्यासाठी एवढी मोठी गाडी भरून आणली बा. तुम्हाला थंडी वाजते त्याची, आम्हाला काळजी राजू. सांग आता, आमची काळजी आहे म्हणते. मोठा काळजी करणार आहे, एक पैसा सोडणार नाही एक परी. ते तर असतेच ना, आता माणसापेक्षा व्यापारलेच जास्त काळजी. थंडीचा सीझन आला की शोटरवाले, पावसाचं वातावरण झालं की ताडपत्र्यावाले पाहिजेच बा. चला ठीक आहे ना. काय मग तुम्हाला काय देऊ सांगा आता. करा बोवणी मग तुमच्या हातानेच. सांग आता, बोवणी कर म्हणते. मी आता खिशात 1 रुपया नाही आणला. काय देणार आहे? नाही बोवणी करायला काही नाही, पण पाहतो ना, ते बाईला विचारतो ना. हाय आता तुम्हाला शोटर घ्यायचं आहे तर ते बाईला काय विचार लागते? नाही तिले पाहिजे असलं तर म्हणजे 2 घेतले का दमाने जरा स्वस्त पडते तर. काही हरकत नाही, विचारायचं असेल तर विचारा तुम्ही. पण आपल्याकडे स्वस्तच आहे तसे बरं. 1 घ्या 2 घ्या, स्वस्तात आहे, काही तसं न घेऊ. भाव रिजनेबल आहे, माल चांगला 1 नंबर. तर काय हरकत नाही, आहे ना तुम्ही दुपारपर्यंत ये तुम्ही नंतर. वाव मामा, बाईला विचारून येतो ते. आता मला वाटतं दिवसभर दिसतही नाहीये. जाऊ दे ना, आपल्याला ब्लँकेट विकण्याशी मतलब. आपण त्याच्या घराकडे जाऊ ना डायरेक्ट. त्याच्या बाईला सांगू ना आपण त्याने घ्यायला सांगितलं म्हणून.
बरं चला मग आता गावात चला. कशा ते मामा होय का रे ब्लँकेट आणले होते ते निघाले. हा चाल बरं पाहू बरं. आले का हे दोन चेले? याचा गुरु नाही आला वाटते. बोला, काही ब्लँकेट गिंकेट पाहिजे का? हो दाखवा ना जरा, चांगले चांगले दाखवा. चांगले म्हणजे जसे पाहिजे तसे आहे ना हो. उलनचा बी माल आहे ना एक नंबर. हो, जराशी थंडी कमी झाली की लगेच आतमध्ये घामच फुटला पाहिजे असे आहेत आपल्याजवळ ब्लँकेट. तुम्हाला पाहिजे कोणते सांगा. मामा ते काळावाला ब्लँकेट कितीच आहे? ते सिंगलवालं 600च आहे. डबलचं घेतलं तर मग 1000 रुपयाचं. काशा ते खालचे कलर वाले एक बढिया वाटू राहिले का? हा मस्त दिसते ना ते. मामा ते कलर वाले काय त्याचं नाव नाही येत बा, कोणते होते काय आपल्याला काय माहिती नाही. पण हे खालचे कलर वाले ते मस्त बढिया दिसू राहिले ते कितीला एक आहे ते? हे म्हणता का? हे एक नंबर आहे. हे बा कलरफुल आहे एकदम मस्त. आणि हे बा मडसपाती आहे. बायाले जास्त धुवायचं काम नाही. हो किती जाईये? हे आता 900-1000 रुपयात द्यायचं आहे आपल्याला. पण आता हे जराशे 100 रुपये शिल्लक सांगा लागेल. म्हणजे मग 200 रुपये कमी केले की येईल गमन. हे आता 1200 रुपयाचं आहे. 1200. हा तुम्हाला एक परी 100 रुपये काय कमी द्यायचे असेल द्या. बापरे 1200 का नाही हो, जरा सस्त्यावाला दाखवा ना, जरा कमी वाला दाखवा. कमीवाले बी आहे ना. ते जे पाहिजे ते आहे आपल्याकडं. हे घ्या, हे 600 रुपयाचं फक्त. काय मामा 600 रुपये म्हणता? 300-400 रुपयाला ब्लँकेट भेटते राजू मंगरुळले. अरे बाबा 300-400 रुपयाला माल ते बोगस राहते ना. माल का चांगला राहते का ते? असे ना बोगत चांगलाच काय लागते आम्हाला. 1-1.5 महिन्याचं काम असते फक्त, नंतर कोण वापरते दिले. तसं असेल तर मग तेही माल आहे आपल्याकडं. टिकून द्या. ते आपला हलकावाला माल ठेवलेला आहे तिकडे, ते आण बरं. हे पा हे आहे मग. हा एकदम वजनाले हलके आणि एकदम 300-300 रुपयाला एक. बस पाहिजे का? हे घ्या. आवडले का पहा तुम्हाला. किती मस्त एक नंबर माल आहे. हो द्या. काशा एक नंबर आहे रे हे. हा मस्त आहे बा, हलके फुलके आहे मस्त एक नंबर. हा 300 रुपये म्हणजे काही माग नाही. हो राजू बबन भाऊ, हा 300 रुपये म्हणजे काय, एक सीझन काढला तरी बस आहे. अरे एक काय पद्धतशीर ठेवले ते 2-4 वर्ष आपल्याला मस्त राहते. तर आले का पसंत मग? हा देऊ का मग? हो पसंत आहे, एक नंबर आहे ते. हे काही कमी जास्त नाही होणार का याच्यात आता? आता 300 रुपयात काय कमी करणार? हा आम्हाला तरी परवडलं पाहिजे ना राजो. हा 10-20 रुपये भेटते त्याच्यावर आता. हा 300 रुपये म्हणजे रिजनेबल आहे ना. दोन पाहिजे ना आम्हाला. हा 500 रुपयात द्या 2 लावून. नाही ना, तेवढ्यात कसं पडलो. जाऊ दे मग आता नाही म्हणतात. हा नाही तर 2 पाहिजे होते आम्हाला. जाऊ द्या. बोनीचं गिराईक वापस गेल्यापेक्षा मुद्दलमध्ये देऊन टाका. हा जाऊ द्या. 5-50 ना पाहिजे का तिकडं. बरं ठीक आहे द्या बा. तुम्ही आता बोनीची गिराईक आहे तर घ्या. आता कोणाला सांगू नका फक्त. हा एवढ्यात घेतलं म्हणून. हा घ्या. 250 रुपयाला म्हणजे 500 रुपयात 2 घ्या. देता का 500 रुपयाले? बरं ठीक आहे. आता आम्ही पैसे नाही आणले सध्या. हा पैसे गिसे आणले की मग येतो आम्ही वाटल्या शिकपरी. सांगा आता. काय राजू मगाशी पासून याचा भाव करता त्याचा भाव करता आणि खिचात पैसे नाही म्हणता. हा असेल ना ते त्याच्याजवळ असेल, त्या दुसऱ्या त्यांच्याजवळ असेल ना, त्याच्यावरची घ्या ना. नाही ना बा, माझ्यावर बी कुठं पैसे आहे. पैसे आणले कुठं आम्ही? सकाळ सकाळी कुठं पैसे का खिशात घेऊन जाते का माणूस? तेरी राहू दे बा. द्या द्या इकडे ते ब्लँकेट आणि जा बा तुम्ही. हा काय राजू बोनीच्या टायमाला हे करता. म्हणजे आहे का तिकडे चांगले का? काय बरं ते खाचे खाचे का? सांगा आता. बाया सगळं उकल वाकल करते वाटवा. हो ताई तेच माल इकडे ठेवलेला आहे ना. इथं आहे ना. कोणता पाहिजे सांगा ना तुम्हाला. हे नाही ना, हे आम्हाला याचा खालचा पाहिजे. हे चांगला वाटू राहिला मला, कलर चांगला वाटू राहिला याचा. अरे बाबा ते हे सारखाच आहे ना. हा त्यातलाच होय ना हे माल. सारखा असला तरी तुम्हाला सगळाच मालिक नाही ना. हा मग आम्हाला हे पसंत आला ना, हे द्या ना. हो ते पाहिजे असेल तर ते देतो. थांबा ना, ते पोरग देते ना काढून. हा तुम्ही फक्त काढू नका, कारण ते मी एकावर एक बरोबर ठेवलेलं आहे. हा सगळं ते पसर पासर होतील आणि इकडे तिकडे खाली पडले तर काय कसं आहे, गागरा लागला की तुम्हीच घेत ना मग. नाही ना, हे अल्ला दिसताय. हे काय काढला मी? सांगा बा पाळले बा सगळे ब्लँकेट खाली. ए भिरकून द्या पाऊ करायला. ते उचल 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 लवकर, ते नाही तर माती लागल त्याले. खरंच बा बाया तुम्ही. हा जरासा दम नाही तुम्हाला. मंजुळा हे बी जरा डिम वाटू राहिला कलर. याच्यापेक्षा ते गाडीतले चांगले वाटू राहिले. सांगा आता. इच्छे पाळले तर पाळले. आता ते गाडीतले पाळायला जाते होती बाया. हो बाय हो जराशी 2 मिनिटं थांबा. तुम्हाला कोणते पाहिजे ते दाखवतो मी. वाटले पुरी सगळं गाडी खाली करतो. थांबा. या बायाला काय पाहिजे ते देऊ द्या मला पहिले, आणि मग तुमचं काय जे पाहिजे असेल ते देतो मी तुम्हाला. लवकर दाखवा ना मग, आम्हाला जायला लागतील कामाले. हो झालं बस 2 मिनिटात फक्त. या बायाचं फक्त यायला काय पाहिजे ते पाहू द्या. हा नंतर तुम्हाला लगेच देतो मी. काही घाई नका करू फक्त. बरं ठीक आहे. ते 10 मिनिटात काय केले द्यायचं ते द्या, नंतर आम्हाला त्याच्यावर पटकन लवकर. आणि भाव बी लावता बरोबर पद्धतशीर. ना काय हरकत नाही. तुम्हाला बरोबर रिजनेबल मध्ये लावतो. थांबा 2 मिनिटं थांबा फक्त. आपण आता कौशलाची केवढ्याची देते ते. हा नंतर मग आपल्याला त्याच्यापेक्षा कमी याच्यात मागता येते ना. कौशलाजी घ्या ना, तुम्हाला कोण घ्यायची आहे म्हणता ना. हो बाई कौशल. हा तुले वाढ जरा कमी आहे. हा ते नरम वाला किती दिलो? कोणते ते गाडीत वरती ठेवलेलं आहे ते का?
हो ते सर्वात वरती आहे ते. सांगा आता या बाईला ते हलकंवाला आवडलं वाटते. हा ते सर्वात कमी किमतीचं आहे ना, जास्त दिवस टिकतही नाही ना ते. बरोबर आहे, हे कंजूस बुड्याची इच्छी बाई होय ना. बरोबर आहे. मग ते कंजूस ते बुडा आहे तसा कंजूस. ही आता हलक्यातला घेऊन जाईल, 1-2 महिने वापरलं आणि फेकून देईल. मावशी ते सर्वात हलक्यातलं आहे. ते जास्त महाग नाही आहे, 300च आहे. पण जरा जास्त दिवस टिकत नाही ते. आता सांगतो बरं. मग आणखी तुम्ही म्हणाल की बुवा लवकरच खराब झालं. नाही असे ना हलक्यातलं बरं आहे ते, कुठे जास्त मागेच आहे. बरं त्यापेक्षा चांगल्यातलं, मग चांगल्यातलं किती आहे? कलरफुल वाला आहे ना, मस्त 1 नंबर आहे. बरोबर पद्धतशीर लावतो मी भाव. तुम्हाला फक्त पाहिजे का सांगा, तुम्ही पसंत करा, मग मी भाव सांगतो पद्धतशीर. नाही ना, पहिले भाव विचार लागते. नाही मग आम्हाला पसंत आली की मग तुम्ही म्हणता की भाव वाढून सांगता, 2000चा आहे 2500चा आहे. तसं 2 नंबरचं काम नाही आमचं मावशी. जे भाव आहे तेच आपल्याला काही जास्त पैसे नाही पाहिजे. जर धंदा करणं असते आम्हाला 2 पैसे काहीतरी आपली मजूर निघाली बस झालं. बरं ठीक आहे, पाहतो ना मग. आमच्या घरच्या माणसाला विचारतो. ते पसंत आलं तर मग घेतो ना. सांगा आता, ही बाई म्हणते बुडीवाली विचारतो म्हणते. बुडा म्हणते की बाई विचार लागते. दोघंही एकमेकाला विचारत नाही वाटते आणि घेतही नाही. ठीक आहे बुवा, या विचारून या, नंतर घ्या. बरं बाय, तुम्हाला पाहिजे का? तुम्हाला बी विचारून या लागते घरून. नाही विचारायची गरज नाही, पण आता घ्यायचं वस्तू म्हटल्यावर तर पैसे ताण लागत त्याच्याजवळून, मग विचारावं लागते. बरं या बा, सगळेजण विचारून या, ना तर घरातली मिटिंग घ्या सगळ्याची. आणि मग काय तुमचा निर्णय झाल्यावर नंतर या घ्याले. बसता आपले याचे भाव विचारतात, त्याचे भाव विचारतात आणि घेत एक नाही. खरंच बा माणसं, घ्यायचं का नाही घ्यायचं ते नाही ठरत. आणि चालले आपले दुकानदाराचं डोकं खाले. हे केवढंच आहे, ते केवढंच आहे, हे चांगलं आहे का ते चांगलं आहे. बाबा इच्छे 100 न घ्या ना. तुम्हाला म्हणूनच म्हटलं तुम्ही की या गावात जाऊ नये, आपण दुसरीकडे जाऊ. 2-4 तरी विकल्या गेले असते ना आपण त्या गावात. बसलो आपण इकडे येऊन राजो. लय शिकात्या खोर आहेत नाही, भाव विचारते तर जाते तर घेते एक नाही. तसं नाही भाचो, या गावात जेवढा माल विकला जाईल तेवढा कोणाच गावात विकला जात नाही ना. मोठं गाव आहे आणि पैसा भरपूर आहे ना याच्याजवळ. हो ना, पण आता तुम्ही पाहिलं नाही का? जेते येते भाव विचारते, कोणी म्हणते घरच्या विचार लागते, कोणी म्हणते काही. काही त्या 2 माणसाला पसंत आलते, सगळं झालं. भाव घेऊ केला, मग म्हणे पैसेच नाही आणले म्हणे. सांगा बरं. मला तर वाटते 8 दिवस इथं राहिलो का नाही तर 2-4 ब्लँकेट विकले जाते का नाही कामेल आपले. अरे भाचो, तुम्हाला माहित नाही. मी आता एवढे वर्ष झाले धंदा करतो ना, या गावच्या लोकांची नस ओळखलेली आहे म्या. अरे इथं 2-4 नाही, हे बा 2 गाड्या बी आपल्याला माल कमी पडते. लय माल विकले जाते नाही इथं. फक्त कसं आहे, जसा दिमागानं खेळ करावं लागते. पण मला नाही वाटत. मागच्या वेळेस पाहिलं नाही का तो? तुला सांगितलं होतं मी, आपण आंबे विकायला आलो होतो. माहित आहे ना तुले? पहिले कोणी घे का आंबे, नंतर पाहिलं मग कसे घ्यायला लागले तर. पूर्ण गाडी खाली झाली होती ना आपली. हो राजू मामा, मग तशी आयडिया करायला लागेल का आपल्याला? जमते मग. वाटलं का त्याची आयडिया? का कोणती आयडिया कायचं तरी जमत असते का? ते राजा, ते मग आपण भाव सांगितला होता की मंगरुळले या भावानं आणले ते आणले. आता याच्यात 1000 क्वालिटी असते ना या ब्लँकेट मध्ये. याच्यात जरा वेगळी आयडिया करावी लागते आपल्याला. मी सांगतो तसं करा तुम्ही फक्त. हो ठीक आहे, तुम्ही म्हणता तसं करू आपण, पण आपला फायदा होईल ना. 10-15 जाईल ना इथल्या. अबे फायदा तर होतेच आपला, फायदा बी होते. 10-15 नाही, हे पूर्ण गाडीच आपल्याला खाली करून जायचं इथं. इथून सगळी पुरी गाडी रिकामीच न्यायची आपल्याला. सांगा बरं मग काय करायचं ते. सांगायचं काही कामच नाही. आपल्या प्रेक्षक लोकांना बी सगळ्यांना माहित आहे मामाची आयडिया कशी असते ती. मामाची आयडिया कधी फेल जाते का? आता उद्याच्या एपिसोड मध्ये माहित पडतेच ना सगळ्याले. ठीक आहे, पाहू मग उद्या आता कोणता मामाचा फॉर्म्युला नवीन काढता ते तुम्ही. आता पाहू ना, समजते उद्या. तसे आपले प्रेक्षक लोक सगळे वाट पाहू राहिले होते ना. मामाचा एपिसोड पाहिला की त्याचा दिमागला चालते. सगळ्याचा दिमाग म्हणजे एकदम फ्रेश होते ना. बरं ठीक आहे, बघू ना आता उद्या. बरं चला बा मंडळी, तुम्हाला बी माहित पडला आता मामाचा फॉर्म्युला काय आहे ते. मामा सगळे ब्लँकेट विकून दाखवते म्हणते. इकल्या जाते का नाही मामाची ब्लँकेट का काय ते आता समजतेच उद्या तुम्हाला. पण तुम्हाला मामा ब्लँकेट वाले एपिसोड कसा वाटला ते नक्की सांगा बरं. आणि आवडला असेल तर लाईक नक्की करा बरं. लाईक करायला विसरू नका. आधी या व्हिडिओला कमेंट करणारे अनिकेत भाऊ कांबळे, गुणवंत भाऊ गीते, गोकुल भाऊ चव्हाण, निलकंठ भाऊ धानोरकर, प्रभाकर भाऊ पाकडे, श्रीकुमार भाऊ लांजेवार, निखिल भाऊ गावंडे पाटील, अमोल भाऊ दहापुते, त्रिशा गौरव ठाकरे आणि चित्राताई जावरकर, त्याचबरोबर तुमच्या सगळे सुद्धा खूप खूप धन्यवाद. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.